जिंदगी तो बेवफा आहे, ते कसं काय सुचलं एक दिन तुम्हाला? ठुकराई. खरंच आहे ते, सत्य घटना आहे. जिंदगी ही चांगली नाही, बेवफा आहे. हे आपण जगती नाही, बेवफा आहे. मौत महबूब आहे. साथ लेकर कब जाएगी पता नाही. बरोबर आहे. उसकी साथ जाएगा, बायकोवर जाणार नाही. सरांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत आणि आज सर म्हणजे मुळात सांगली वसंतदादा हॉस्पिटलमध्ये PM रूम म्हणजे पोस्टमॉर्टम रूममध्ये गेली किती 32 वर्षे काम करत आहेत आणि जवळजवळ यांनी 31,000 बॉड्यांचा PM केलेला आहे. तर बाळूमामांना यांना लोक प्रेमानं बाळूमामा म्हणतात. तर मग आपण बाळूमामांचं आज ठरवले की बाबा त्यांचं काम कसं केलं आहे त्यांनी आणि एवढे वर्ष PM रूमचा त्यांचा अनुभव जो आहे तो बाळूमामा आपल्यासमोर मांडणार आहेत. सर्वप्रथम मी डॉक्टर नंदकर सर यांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कारण का त्यांच्यामुळं मी इथंपर्यंत पोचलो. जवळजवळ 1996 पासून मी या क्षेत्रात आहे. डॉक्टर नंदकर सरांनी मला जोपासलं, वर आणलं, मला शिकवलं. त्यामुळं मी आज इथं तुमच्यासमोर आहे आणि जेणेकरून मला जे शिकवले ते माझे गुरु प्रकाश कांबळे सावळे यांनी मला ह्या क्षेत्रात शिकवलं, केलं, वर आणलं आणि आता मी ह्या PM रूममध्ये आता कार्यरत आहे आणि भरपूर PM केले, भरपूर झाले, माझ्या हातने गेले. सरांमुळं मला जेणेकरून जेल कस्टडीची बॉडी असते ती मला शिकवली. ती आता कुणाला म्हणजे अशक्य आहे ती शक्य मला करून दिली. याबद्दल तुम्ही किती वर्ष झालं वसंतदादा हॉस्पिटलमध्ये काम करताय? आता 2020मध्ये म्हणजे 23 वर्ष झाली. 23 वर्ष झालं म्हणजे PM रूम स्पेशल PM रूममध्ये 23 वर्ष झाले. आणि तुम्ही काय स्पेशल याचा कोर्स वगैरे कुठे केलाय? नाही, कोर्स नाही, असंच शिकलो नाही. असं शिकलाय? आणि तुम्हाला सुरुवातीला भीती वगैरे काय वाटली नाही? विषय रेकॉर्ड करलाय? सांग. नाही, तसं नाही. भ्यायचं काय आहे त्याला? एक आपण माणूसच आहे, बरोबर आहे? बरोबर आहे. भ्यायचं काय आहे त्याला? आपण ते सांगतात की सगळे PM रूममध्ये असं करतात, माणसाची चिरफाड करतात. मग चिरफाड करतात, बरोबर आहे. ॲक्च्युली त्याला मरण कशाने आले हे बघण्यासाठी ते चिरफाड करतात. चिरफाड करणं म्हणजे एक माणसाला वेगळंच काहीतरी वाटतंय, वेगळं वाटून घेऊन ये माणसाने, जेणेकरून. बाळा, आता तुम्ही एवढे वर्ष तुम्ही आता PM रूममध्ये काम करताय, आता तुमची सुरुवातीचे दिवस कसे होते? काम म्हणजे कसं लागला तुम्ही कामाला? सुरुवातीचे दिवस म्हणजे असे होते की ज्यावेळेस आम्ही बदली कर्मचारी होतो त्यावेळेस आम्हाला काय झालं की आम्हाला ते रेग्युलर असे टाकायचे PM रूमला 29 दिवस असे टाकायचे. त्यानंतर काय झालं की माझा नंबर आला 5-6 महिन्यानंतर. त्यावेळेस म्हणजे असं भीतीच वाटायची ना आम्हाला की PM कसं करायचं, काय करायचं, असं करून मग 5-6 वर्षानंतर ते करायला लागलो. नंतर मी काय केलं, मी कामाला जायचं बंद केलं. काय सांगता, काम सोडून टाकला? कामच सोडलं. सोडल्यानंतर काय झालं की आमचा भाऊ होता मोहन देवखोळे म्हणून सांगलवाडीचा. मग तो आला घराकडे की तुला असं साहेबांना बोलले. साहेबांना बोलल्यानंतर मग मी गेलो तिथं. सर म्हटलं मला काय हे जमत नाही म्हटलं आणि मला काय ते बॉडीतलं काय जमत नाही असं म्हणून मी त्यांना सांगितलं. बरं ठीक आहे, तो माझ्या ऑफिसमध्ये काम कर. त्यांनी मला सांगितले, समजून सांगितले. बरं ठीक आहे सर म्हटलं, इथं मी थांबतो आणि मला तुम्ही काहीच काम सांगा म्हटलं, झाडूचिंदी सांगा किंवा संडास बाथरूम सांगा किंवा तो तुमच्यापाशी थांबाय सांगा. त्यांनी मान्य केलं, त्यांनी थांबवलं. मला सरांनी इतकं सहकार्य केलं की माझी नोकरी
आत्तापर्यंत टिकून आहे ती त्यांच्यासाठी, त्यांच्यामुळं आहे. डॉक्टर नंदकर सर, सुधी नंदकर सर. आता सगळं झालं बाळा. आता तुमच्याकडं सुरुवातीला बॉडी आली आणि तुम्ही त्याचं PM करताय कसं आता ते सांग. म्हणजे पहिला बॉडी डॉक्टरांकडनं कन्फर्म झाली की पेशंट तिथे डेड. तासभर लागते. हां ज्यावेळेस कुठल्याही वार्डात असेल त्यावेळेस ते डॉक्टर लवकर पाठवत नाही. बरोबर. 1 तासानंतर मग डिक्लेअर करते, जेणेकरून बाबा Confirm. खरोखर मय झाले. त्यावेळेस ती बॉडी पोस्टमॉर्टमला येते. देतात. सिनियर कोण असेल, ज्युनियर पहिला करतात, नंतर सिनियर करतात. सिनियर केल्यानंतर मग बॉडीवर कन्फर्म करते ती की बाबा ही बॉडी मयत झाली. आणि किती स्कॅल्पेल वगैरे आपले ड्रेस घालायचा, पूर्ण हां अंगाचा ड्रेस काढायचा सगळा, हां दुसरा ड्रेस घालायचा, हां किट असते हां ती किट पूर्ण घालायची, हां स्कॅल्पेल घ्यायची, सरांना विचारायचं सर करू का ओपन करायची. म्हणजे सुरुवात येतनं ते येतं पण बीबीच्या खालीपर्यंत ते काढायचं, रेप कट करायची, वर करायचे, लिव्हर पहिला काढायचं, पहिला लिव्हर काढायचं, त्यांना पण सांगतो PM म्हणायला. लिव्हर काढायचं, नंतर स्प्लीन काढायची, स्प्लीन काढल्यानंतर दोन्ही लंग काढायचे, नंतर हार्ट काढायचे, नंतर दोन्ही किडन्या काढायच्या आणि ब्लॅडर बघायचा, किंवा बाय असली तर पिशवी बघायची. हां पिशवी काढायची. बरोबर. पिशवी म्हणजे रिकामी आहे का ती गरोदर आहे. हां प्रेग्नेंट आहे. म्हणजे चिरफाड म्हणजे तुमच्या भाषेत चिरफाड, आमच्या भाषेत PM करणे. हां बरोबर आहे. मग डॉक्टर्स हे करतात की हे माणूस मयत कशामुळे झालं असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहीत आहे का, हे आम्ही करून आता 32 वर्ष झाले. 32 वर्षात आम्हाला इतका अनुभव आला आहे की ते आम्हाला ते समजते की ते कशामुळे मयत झाले. हां आता समजा TB त्याला असेल, हां किंवा एखादा दारुडे असेल, दारुडा पिणारा, भरपूर पिणारा, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पिणारा माणूस, लिव्हरला लगेच समजते की बाबा ही दारूमुळं गेले. परत पुपिसमध्ये बघा पस असते त्यात, कटकेन करून वळटलं नाही, पस असते त्यात. स्टमक ओपन केल्यानंतर त्यात काळं असते सगळं, काळच असते सगळं. स्टमक म्हणजे जठर. एवढं समजते लगेच. आणि वरनं पण समजते की बाबा हे कशानं मय झालं असेल. बरोबर आहे. हां तुम्ही आता त्या ह्याचं म्हटलं तर विष पेरलं म्हटलं तर ते ओपन करून बघायला लागते, ती कळते लगेच. म्हणजे काय टेस्ट वगैरे आता ॲक्सिडेंट झालं ते ओपन करून बघायला लागते. ॲक्सिडेंट झालं कळतेच, ती हेडंजर असते, ओपन करतानाच कळते. ते सगळे ते कवटी सगळे फुटले असत्या, किंवा इथले बडकडे तुटले असतात, किंवा पाय मोडले असते, हात मोडले असते 4 ठिकाणी, असं तोंड फुटलं असते असं. बाळा माझा एक प्रश्न आहे, तुम्ही जवळजवळ किती बॉडी बघितला आजपर्यंत? मी जवळजवळ आता एक 30,000 पर्यंत बघितलं असेल. 30,000? हां 30,000. आणि बाळा मगाशी तुम्ही जे सांगितलं सगळ्यात खराब बॉडी कुठली असते म्हटलं मला अनेकदा व्यवस्थित सांगा. खराब म्हणजे PM करण्यासाठी मला PM करण्यासाठी हे जी नदीत पडलेली, हां जेवढे त्याला 6-7 दिवस होते असे तरंगती त्या, हां हां वरती त्याच्या अंगावरती सगळ्या आळ्या असतात, ती सगळ्यात बेकार बॉडी. टेबलवर ठेवली की एवढी होत्या अशी, जेणेकरून आम्ही वर टाच करून एवढा उंच असून ती जरा उगाच मारायची, फुसकीने आवाज जाते, जरा उगाच मारायची, फुसकीने आवाज जाते, असे करत ती बॉडी अशी खालीपर्यंत येते. हां मग ती PM करायची. सगळ्यात बेकार बॉडी ती. आणि वास पण त्याचा येतो. वास भरपूर, कारण ते वास काय ते आमच्या नाकातच बसलाय, तुम्हाला त्यामुळे काय वासाचं काय एवढं काय वाटत नाही. आणि बाळा जळलेली बॉडी जी असते त्याचं PM जळलेली लय बेकार, एकदम बेकार. एकतर फाटत नाही, एकतर शिवायला येत नाही. फाटलं तर शिवायला येत नाही.
तर आम्ही मोठे मोठे असे इकडं तिकडं लावून बरं ह्याची रेल्वे रेल्वे ट्रॅक ट्रॅक्टरची ते काय सगळे ते हेच करतात ना, पोत्यात भरून सगळे आणतात. मग ते आम्ही जोडायचं, अरे मग त्याचा चेहरा व्यवस्थित करायचा, नातेवाईकांना दाखवायचा की बाबा हाच काय मनुष्य तुमचा, हा म्हटल्यावर हा म्हणायचं असं. तरी पण तिथे काय करतात, DNA टेस्ट करायसाठी की बाबा हा तुमचाच माणूस आहे का काय, डॉक्टरांची त्यांची काय तर प्रोसिजर आहे ती त्यांची. ती काय नाही. एक माणसांना अपेक्षा हे सगळ्या माणसांना आहे. होय जवळजवळ ती मी सांगतो करोडपती जर असला तरी त्याला अपेक्षा आहे. बरोबर. पण बाळा मग तुम्ही आता म्हटला माणसाची अपेक्षा मला माहीत आहे, मड्याची कोणती अपेक्षा असते? कुठली? चांगलं करून द्यावं. तेच ना, चांगलं करून द्यावं. PM म्हणजे जेणेकरून आम्ही काय करतोय त्याला स्वच्छ धुणे. नातेवाईक किती ओरडतात बाहेर, आवरा नाही आवरत आम्ही. त्याला स्वच्छ धुवायचं, पुसायचं, त्याला नाकात कापूस घालायचं, प्लॅस्टिक घालायचं, त्याला कापड बांधायचं आणि द्यायचं. आणि बाळा मला एक विचारायचं आहे, ते एखादं ते मडे असतात ना, ते आपले हे होतात ना ताटत्यात, ते कसे होतात? ताटतात किती त्याला काय ताटत्यात म्हणजे लय उशीर झाला त्याला, हां म्हणून उशीर झाला. म्हणजे किडन्या चोरून घेतात, डोळे काढून घेतात, अरे लिव्हरच कोणतं काढून घेते. हे तुम्हाला खरोखर होते तसं? ह्याच्यात कसं आहे माहिती आहे का, एका क्षणात एक नाही सगळे पार्ट स्टॉप होतात. बरोबर आहे, सगळे पार्ट स्टॉप होतात, जेणेकरून आपल्याला पोस्टमॉर्टममध्ये काहीतरी घावावं. हां बरोबर आहे. बरोबर आहे. 6 तास फक्त आपले नेत्र हां हे जिवंत राहतात. म्हणून डोळे जिवंत असतात. डोळे जिवंत. तर डोळे नेत्रदान करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांची परवानगी, त्यांच्या शेजाऱ्यांची परवानगी घेऊन ती नेत्रदान केलं जाते 6 तासाच्या आत. 6 तासाच्या 6 तासाच्या आत. म्हणजे किडन्या वगैरे काय काढून घेत नाही? किडन्यावर काही उपयोग नाही त्याचा. किडन्या नाही, लिव्हर नाही, स्प्लीन नाही, किडनी नाही, कोपीस नाही, तुमच्या शब्दात लिव्हर नाही. बरोबर. ही काही उपयोगाला येत नाही काहीच, कारण का ते बॉडी सडलेली असते, म्हणजे बॉडी स्टॉपच होते ती. हां बरोबर. त्याच्या बाळोमा तुमच्या आयुष्यातला एखादा प्रसंग सांगा की चांगला. प्रसंग सांगायचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक माणूस येऊ जीवनाला भीतीच. बरोबर आहे. बरोबर आहे. मग तसंच मला पण भीती वाटायचीच पहिला. नंतर काय वाटलं, आले एकदा माणूस मरायचंच आहे. बरोबर आहे. मग भ्यायचं कशाला हीच डोक्यात धरून PM मी स्टार्ट केलं. मग आता माणूस तर मारणारच आहे. बरोबर. देवानं आणले, देवाने ज्या जगात पाठवले, देवच घेऊन जाणार आहे. कधी घेऊन जाणार आहे हे सांगता येत नाही. मग आपण कशाला भ्यायचं? बरोबर आहे. म्हणताना मग PMच्या बाबतीत मी तर आता सध्या भेट नाही. 5-6 बॉड्या असून ते PM रूममध्ये एकटा मी झोपते, मी कुलूप लावून. अजून कुठला माणूस, कुठला PM आला त्याने धाडस करावे, मी काय म्हणेल ते ऐकतो. ते मागच्या वेळी भेटलेला बाळा तुम्ही सुरुवातीला मला ते तुम्ही तुमचं पहिलं PM सांगितलेला कुठलं? ते म्हटलं ते काय काय केलं की तुम्ही ते घाबरलेला त्यावेळी. ज्यावेळेस PM करायला लागलो मी, म्हणजे शिकायला लागलो, माझे गुरु होते, गुरुनं मला चांगलं शिकवलं. ज्यावेळेस शिकवलं तिने चांगलं शिकवलं. मग असा प्रसंग आला मला की मला एकट्याला पोस्टमॉर्टम करायची बारी आली. मग आता PM करायचं म्हटल्यावर PM करायला पाहिजे. बरोबर आहे. मग काय नाही म्हटलं, आता भ्याज काय नाही म्हटलं. एक तर आपला माणूस म्हटलं नाही आहे, एकटाच आहे मी, त्यानंतर मला शिकवलं आहे ते आपलं प्रकाश कांबळे म्हणून. काय नाही, मी PM करत असताना मी थोडासा म्हणजे घाबरटच, पहिल्या स्टार्टला PM केलं मी. घाबरत केलं. पहिला ते 5 मिनटं आत थांबणार, बाहेर बघणार कोण आहे का, नातेवाईक आहेत का नाहीत.
परत मग पी एमला जाणार, परत 5 मिनटं करणार, परत बाहेर येणार, परत बघणार की कोण आहे का नातेवाईक, तर कोणच नसायचे. मग भार 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 करत 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 असं टेबलावर उभारत असताना माझी शर्टाची टोक हां इथं पडली होती टेबलावर. हां ती शर्टाची टोक मी असं करत करत तिकडं करून, मला वाटतं की कापड आहे म्हणून असं करून करून त्या बॉडीबरोबर ती टोक मी शिवून भार 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 शिवली, मध्येच था राहिली. सगळं झालं, तिकडे बघतच मी कट केलं. आणि ज्यावेळेस मी म्हणजे आता झालं माझं, बाहेर झालं म्हणताना बघतोय तर ते माझे शर्टाचे धरल्यासारखं झालं. हां धरल्यासारखं झाल्यानंतर म्हटलं, मग मला म्हटलं ह्या मैतानं मला धरलं, म्हणजे सैतानं मला धरलं, बॉडीनं मला धरली म्हणून मी काय केलं, थाड 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 शर्टा सगळे बटणं तोडून सगळे बाहेर वरडतच. मग तिथं कोणच नव्हतं. नंतर मग CM आले, हे ते सगळे आले, ते बघितले, ते बघितले ते माझी सुई तिथं अडकलेली होती. सुई अडकली होती म्हणतात, त्यांनी बघितले ते. मग त्यांनी म्हटले ते काय नाही म्हणून. मग तिथं मग ते 15 दिवस मी काय कामावरच गेलो नाही भिवून. नंतर मग सरांनी मग फोन केले, डॉक्टर नंदकर सरांनी, त्याला मला चांगला सपोर्ट दिला सरांनी. मग बघ कामावर गेलो, मग तिथं थांबलो, मग तिथं PM करायला लागलो. थोडेफार अडचणी पडल्या पण अशाच मी हँडल केल्या, चांगलं झालं. आता आयुष्यात चांगला आहे. माझी नात, हिला पण मी शिकवते. हां बघू पण पुढे मग तिच्या पण आयुष्यात काय घडेल काय नाही. मग तिला मी शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे थोडा थोडा. आता माझी दोन्ही पण मुलं आता ट्रेन आहेत. हां दोन्ही पण मुलं ट्रेन आहेत. पण आता माझ्या नातीला आणि माझा नातू एक आहे 7 वर्षाचा, त्याला पण मी शिकवणार आहे. काय म्हणताय? हां एंजल, तुला भीती वाटत नाही? एंजलला काहीच भीती वाटत नाही. आणि बाळोमा, तो असं कधी झालं काय, कोणतं आले आपलं ते काळा जादू करणारे, आम्हाला हेच द्या, आम्हाला तेच द्या, असं कधी मागणीत आल्या काय? हां नाही, तसं नाही. असं म्हणजे पाठीमागं असं काहीतरी गेल्यासारखं असं वाटायचं पहिला. हां की बाबा हां PM करायला असं. हां आणि पाठीमागं असं काहीतरी गेले. हां कुठल्याही PM आलेलं विचारा, त्यांनी तुम्हाला तीच सांगते की बाबा मला असंच झालं म्हणून. हां बाळोमा, मी तुम्हाला काय विचारायला लागलो आहे, असं एखादा भटजी म्हणा, काळा जादू करणारी कोण तर कधी तर मला ह्याचाच हात पाहिजे, मला हेच पाय पाहिजे, ह्याचं झाड पाहिजे, असं कधी कोण मागितले काय? तसं आम्ही देऊ पण शकत नाही. म्हणजे आणि आले नाही आले तर आम्ही येऊ पण देत नाही त्यांना. न कारण नाही ते, आणि द्याच पण नसते. बरोबर आहे, अनलिगल आहे ते, इलिगल आहे. हां तसं म्हणजे देता येत नाही आणि करता पण येत नाही. बरोबर आहे. काही तुम्हाला असं केस पण देता येत नाही सांगा. नाही पण अशी लोक असतात ना. मागितलीत की तिने मला ते केस पण मागितलं होतं, नाही म्हटलं ते. बरोबर, तुम्ही जावा डॉक्टरशी बोला, तुम्हाला पाहिजे ना तर देतो. डॉक्टरांचं काय नाही, डॉक्टर कसे देणार? बरोबर आहे, आम्ही देऊ शकत नाही. आणि तसलं काय म्हणजे अनरेग्युलर काय तिथे काहीच होत नाही की बाबा ते ॲक्सिडेंट झाला मग ते आमच्या हे करा हे ते, तसलं काही नाही. जे असेल रीतसर काय असेल ते असेल. बरोबर आहे. जेणेकरून त्यानं धडकलं असेल किंवा काय झालं असेल किंवा विष पेला असेल तेच त्यानं पेला असेल किंवा ते फास लावून घेतला असेल तेच त्यानं लावून घेतला असेल किंवा कोणी मारलं असेल, हे पोलीस तपास करतात त्यांचं त्याने. किंवा विहिरीत पाडले हे त्यांचं त्यांनी तपास करतात. बरोबर. आमचं काय काम आहे की जेणेकरून डॉक्टरांचं काय मत की ही मयत कशामुळे झालं असावं. आता हे बुडून मयत झाले, मग आता ते ढकलून मेले का तिने कोण बुडवून मेले, हे पण आता पोलिसाचं काम आहे. बरोबर आहे. हे त्यांचं काम नसते. बरोबर, तपास करणं हे त्यांचं काम आहे. आता हे बुडून मेले हे नक्की आम्ही सांगू शकतो. बरोबर. लंगमध्ये पाणी गेले, पोटात पाणी गेले, हे आम्ही सांगू शकते. किंवा समजा ते नदीत पडलं असेल, दगड लागला असेल, कुठंतरी लागला असेल, हे आम्ही इंजुरी घेऊ शकतो. पण असं सांगू शकत नाही की त्याला कोणी मारले हे ते. बरोबर. हे पोलिसांचं काम आहे. ते पोलिसांचं काम आहे.
तुम्ही मृत्यू कसा झाला हे सांगू शकता. हे सांगू शकते, हे डॉक्टर सांगू शकतात. बरोबर आहे. आम्हाला यातला भरपूर अनुभव आहे, म्हणून आम्ही सांगत नाही. बरोबर ते बरोबर आहे. आम्हाला हे बघा कसं आहे माहिती आहे का, ही मॅकॅनिकलसारखं काम आहे. ते पोस्टमॉर्टम हे मॅकॅनिकलसारखं काम आहे की बाबा आपली गाडी बंद पडल्या ही मॅकॅनिकल दाखवायची असते. बरोबर आहे. मग तो ठरवणार की ह्यातला पार्ट काय गेला आहे, जेणेकरून ही गाडी बंद पडली आहे. कशामुळं बंद पडली. तसंच माणूस मेला आहे, चांगला आहे, वन तर चांगलं दिसते, खरं मेला आहे कशानं, उघडल्या शेवट काही कळतच नाही. बरोबर की बाबा TB झाली, HIV झाली. आता HIVच्या TBच्या किती पेशंट आम्ही हातातनं गेल्यात. कॅन्सरच्या आळ्या पडलेल्या आळ्या आम्ही अशा हातानं सारून आम्ही पोस्टमॉर्टम केलेलं आहे. आळ्या हातानं सारून आपण दिल्ली राईस तांदूळ आहे ना, तसं आळ्या सारून आम्ही पोस्टमॉर्टम केलं आहे. जागेवर पोस्टमॉर्टम केलं आहे. आणि माणसांना काय वाटते की माणसं हे काय तर आहे, पण काय नाही. एक माणसं आपले नातेवाईक आहेत, धरा येत नाहीत, त्यांना असं धरा येत नाही. त्याने म्हणते तुम्हाला देतो की 5-50 रुपये, तुम्ही धरा, तुम्हीच ठेवा, तुम्हीच करा. असे नातेवाईक आहेत. बाबा मला एक सांगा, आता तुम्ही आता विचारले, तुम्ही आपल्या कोणत्या नातेवाईकाचं PM केलं आहे कधी? मी माझ्या नातेवाईकाचं म्हणजे माझ्या चुलत्याचं केलेलं नाही, केलेलं होतं, परंतु परत मी केलं त्याचं PM. माझे चुलते होते त्यांचं. म्हणजे तुम्ही जात नाही, आपल्या जर नातेवाईकाचं असलं PM वगैरे तर तुम्ही शक्यतो टाळता? हां, शक्यतो म्हणजे टाळतेच, नकोच वाटते ते. कारण आपल्या माणसाचं म्हणजे करणं म्हणजे चांगलं. बरोबर आहे की नाही. होय. मग ते माझे संजय वाळे नाही, त्याला सांगतोय जरा बाबा कर म्हणून. बरोबर करतोय, त्याचं काय नाही, तसं काय नाही. एखाद्या लहान मुलाचं म्हणा, किती वर्षापर्यंत केलं तुम्ही PM? मी 96पासून ते आत्तापर्यंत. हां, ते झालं वय म्हणतोय PMचं. माझं 96 बाळाचं म्हणा किंवा ह्याचं कुठल्या एखाद्या लहान मुला जन्मलेल्या बाळापासून ते आज तक आहेत 120 वर्षाची म्हातारी केलेली. 120 वर्षाची म्हातारी आणि जन्मलेले ते जन्मलेलं बाळाच करताना तुम्हाला कसं वाटतं? जन्मलेलं बाळाचं काय, आता कसं आहे माहिती आहे का, आपलं ड्युटी आहे म्हटल्यानंतर ती केलंच पाहिजे. बरोबर आहे. त्या सरांची पण ड्युटी आहे म्हटल्यानंतर डॉक्टरांची त्यानं पण केलं पाहिजे. आता ती करते म्हटल्यानंतर आपण केलं पाहिजे. बरोबर. जेणेकरून 5-6 वर्षाच्या पुढचं जर असेल PM की मी सरळ त्याच्या तोंडावर रुमाल झाकतोय आणि मग PM करतोय. बरोबर आहे. डोळे झाकून करायची मला प्रॅक्टिस आहे. मी डोळे झाकून PM करतोय. काय सर काय? हां, डोळ्यात पट्टी बांधायची आणि PMला सोडायचं. म्हणजे एवढे तुमचे हात तरबे झाले? मी का तरबे झालो माहीत आहे का, ज्यावेळेस PMला मी जात होतो 2000 साली, त्यावेळेस PMला पद्मभूषण वसंतदादा पाटील चालू तुम्ही बोला काय. त्यावेळेस लाईट सारखी जायची. लाईट जात असताना मी काय केलं माहिती आहे का, की म्हटलं काय नाही, म्हटलं आपण एक ध्येय करायचं. म्हटलं काय आपण एक ध्येय करायचं म्हटलं की दिवसा आपण डोळ्याला पट्टी बांधून PM करायचं शिकायचं. दिवसा पट्टी बांधायची PM करायचं, जेणेकरून रात्री जर झालं तर ते आपल्याला करता यावं. बरोबर. तर तसे 2-3 PM मी केलेत माझ्या आयुष्यात. 1-3 तर PM माझ्या हातनं झाल्यात की जेणेकरून लाईट गेल्या आणि मी माझ्या ह्याच्यात आहे. लोक बाळूमा तुम्हाला तर मी सांगतो, लोक PM रूम म्हटलं घाबरतात यायला बघायला. काय घाबरतात? कशाबद्दल घाबरतात? नाही म्हणजे तुम्हाला तिथं येणारा वास म्हणा किंवा तिथं आत असणार ते तुमचं सगळं मोकळं असते, तर पूर्ण डेड बॉड्या उघड्या असतात, त्यामुळं लोक जास्त म्हणून घाबरतात तिथे यायला.
तुम्ही आता मला एक सांगा, आता ह्या लोकांना तुम्ही काय म्हणू शकता की घाबरतात? ह्याला मी एकच म्हणू शकतोय, मटण तर खाताय तुम्ही, होय. आहे की नाही? मच्छी खाताय, अंडी खाताय, बरोबर आहे. मग त्याला काय भ्यायचं आहे त्याला? तेच आहे की ते. बरोबर आहे. जीव बोकडाचं काय, जीव सोडला, आत्मा गेले. फक्त बोकड, मोठ्याचं मटण. आणि मी एक सांगू इच्छितो, मी आयुष्यात कधी शाकाहारी कधी खाल्लं नाही. काय सांगता? शाकाहारी कधी खाल्लं नाही, फक्त मटण. ते पण मोठ्याचं मटण लागतंय मला. त्याशिवाय मी खात नाही. ही माझी नात आहे, फार तर याला विचारू शकता. आणि बाळू, मगाशी तुम्ही जे सांगितलं, सगळ्यात खराब बॉडी कुठली असते म्हटलं मला अनेकदा व्यवस्थित सांगा. खराब म्हणजे PM करण्यासाठी मला PM करण्यासाठी हे जी नदीत पडलेली, हां, जेव्हा त्याला 6-7 दिवस होते, असे तरगती त्या हां हां वरती त्याच्या अंगावरती सगळ्या आळ्या असतात. ती सगळ्यात बेकार बॉडी. टेबलवर ठेवली की एवढी होत्या अभाव. अशी, जेणेकरून आम्ही वर टाच करून, मी वर टाच करून एवढा उंच असून ती जरा उगाच मारायची, फुसकीने आवाज जाते, जरा उगाच मारायची, फुसकीने आवाज जाते. असे करत 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 ती बॉडी अशी खालीपर्यंत येते. हां, मग ती PM करायची. सगळ्यात बेकार बॉडी ती. आणि वास पण त्याचा लय येते. वास भरपूर. कारण ते वास काय ते आमच्या नाकातच बसलाय, तुम्हाला त्यामुळं काय ते वासाचं काय एवढं काय वाटत नाही. आणि बाळू, जळलेली बॉडी जी असते त्याचं PM जळलेली लय बेकार, एकदम बेकार. एकतर फाटत नाही, एकतर शिवायला येत नाही. फाटलं तर शिवायला येत नाही. तर आम्ही मोठे मोठे असे इकडं तिकडं लावून बरोबर व्यवस्थित करून ती द्यायचं. आणि नातेवाईक आणि वर चढ आमच्यावर का हो? की 100 रुपये मागतात, 50 रुपये मागतात असं. मग ही नातेवाईकडे कळायला पाहिजे बरोबर. आम्ही काय करतोय, बरोबर. आम्ही काय करतोय. बरोबर. पैसे द्या हे काय म्हणत नाही सोडा. आम्ही सरकारी पगार आहे, आम्ही काय अपेक्षा करत नाही. तरी पण एक माणसांना अपेक्षा हे सगळ्या माणसांना आहे. होय. जवळजवळ ती मी सांगतो करोडपती जर असला तरी त्याला अपेक्षा आहे. बरोबर. पण बाळा, मग तुम्ही आता म्हटला माणसाची अपेक्षा मला माहीत आहे, मड्याची कोणती अपेक्षा असते? कुठली? चांगलं करून द्यावं. तेच ना, चांगलं करून द्यावं. PM म्हणजे जेणेकरून आम्ही काय करतोय, त्याला स्वच्छ धुणे. नातेवाईक किती ओरडतात बाहेर, आवरा नाही आवरत आम्ही. त्याला स्वच्छ धुवायचं, पुसायचं, त्याला नाकात कापूस घालायचं, प्लॅस्टिक घालायचं, त्याला कापड बांधायचं आणि द्यायचं. आणि बाळा, मला एक विचारायचं आहे, ते एखादं ते मडे असतात ना, ते आपले हे होतात ना, ताटत्यात, ते कसे होतात? ताटतात किती त्याला काय ताटत्यात म्हणजे लय उशीर झाला त्याला. हां, मरून उशीर झाला. म्हणजे तुम्ही आता ते बॉडी घेतात, ते पाय तोडतात, इथनं हे करतात, ते करतात. कुठलं इथलं ताट नाही वाटलेलं तर होते ते होते आपोआप होते. 2 माणसं पाहिजेत. बरोबर. नवीन पोरं ते घाबरतात काय असं PM करताना? नाही, त्यांना शिक्षण झालं असते ना. नाही, सुरुवातीला म्हणतो पहिल्यांदा असं नाही, त्यांचं कसं ट्रेनिंगच झालं असते. 4.5 वर्ष त्यांना MBBS आहे की नाही ते कोर्स दिला असते. त्यानंतर त्यांना ती पद दिलं असते. PM रूममध्ये PMचं पद दिलं असते ते. तर असं म्हणजे त्याला हे देत नाहीत. पोस्टमॉर्टम शिकवतात, सर्जरी शिकवतात, मेडिसिन्स शिकवतात, मग ते डॉक्टर होते ते. बरोबर. MBBS मग झाला ते. मग ते याला मुली पण इतक्या म्हणजे लहान वयाच्या त्या येऊन निवांत बघतात. तसं काय नाही. आता तुमची नातच एवढी लहान आहे आणि बघते, आणि ही बघते म्हटल्यानंतर उषा आणि पौर्णिमा हे आम्ही मानतच नाही. बरोबर आहे. एकतर फक्त जगणं हे कसं ही बघायचं. बरोबर. आणि माणूस जगती कशासाठी हीच काय समजत नाही. हे पण सांगतो मी त्यांना, माणूस जगती कशासाठी. माणसाच्या जीवनात काहीच अर्थ नाही. बरोबर. माणूस हा शून्य आहे. फक्त जगायचं म्हणून जगतोय.
2 टायमाचं जेवण हे झालं काय अर्थ नाही ह्या जीवनात, काहीच अर्थ नाही. आता जे तुम्ही आता मगाशी मी प्रश्न विचारला, एखादा आता बॉडी मेल्यानंतर हात वगैरे समजा तुम्ही खाली केलाय ते परत वर होते का कधी असं? म्हणजे आता टाईट होते ना बॉडी एखादा? होते की तसं माझ्या असं आपण सगळं केलं तर होते ते. तुम्हाला भीती वाटत आहे? त्याला काय होते? ते पण माणूस आहे, आपण पण माणूस आहे. हां, माणसाला माणूस काय व्याज आहे? हा भूत आहे, विचित्र आहे पाक. असं किती बोल लागले मी तुला सोडणार नाही म्हणून. हां. हा ते ठीक आहे, ती बेल तर चालते का, तर ती काही बोलतच नाही. बरोबर. त्याला काय वाटेल ते करा, त्याला फाडा शिवा नंतर काय वाटेल ते करा. समजा एखादी जर बॉडी जर समजा उठलीच हां आणि आपल्या अंगावर जर आलीच समजा हां. आपल्याला मारायला, हां तर PM रूममध्ये त्याला खलास करून टाकायचे. हो आपल्याला कोण विचारते? खलास करून टाका प्युअरमध्ये. होय, खलासच करून टाकायचं, 302च करून टाकायचं. कोण विचारणार आहे आपल्याला? बरोबर आहे. परत आणि ठेवायचं तसंच आहे की नाही? होय. आपल्या अंगात ताकद आहे ना, आपल्या अंगाला मारायला आलाय, मारून टाकायचं त्याला, सोडाय नाही. बरोबर. आणि बाळोमा, आता मी माझा प्रश्न तुम्हाला आता लय चांगला, कुठल्या नेत्याची बॉडी केला तुम्ही पोस्टमॉर्टम? नेत्याचे केले ते, परत आपले सैनिकचे केले आहेत. हां, भरपूर सैनिकचे पण परवा केले. आपल्या हे बॉर्डरचे येतात. हां. एक टाईम ठेवलं तुम्ही, म्हणजे 5-6 वर्ष झाले त्याला, 5-6 वर्षाच्या अधिक झालं असेल. आमची सैनिकची बॉडी आली ती तिथे बॉर्डरवरची. हां. आमची इथे ठेवायला ती पेटी वगैरे त्यांनी करून आणली होती, ते ठेवली होती. आणि बाळा, ते महत्त्वाचं म्हणजे विचारायचं राहिलं, तुम्ही ते रेफ्रिजरेटरमध्ये बॉडी ठेवताय आणि ती बॉडी नंतर काढून लोक जे काय असेल ते अंत्यविधीला घेऊन जातात. मग त्याला पाणी कसं सुटते? ते फ्रीजरचं पाणी. ते लोक घाबरतात त्याला, पाणी सुटलं म्हणून. नाही, त्यांना मी अगोदर सांगते ना, फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर पाणी सुटणारच. बरोबर आहे. आपला फ्रीजर कसा आहे तसं की आपण बाटली ठेवली तर गार होत्या. बरोबर. तसं ती बॉटल ठेवली तर गार होत्या ना. हां, त्याला पाणी दव लागतं. मग ती राहते. ती जवळजवळ 29 दिवस ती बॉडी हाय अशी राहते फ्रीजर, आपल्या फ्रीजरला. हां, 29 दिवस. 29 दिवस राहते. आणि बाळोमा, ती छन्नी घेऊन फोडतात कसं? ते छन्नी नाही, हातोडा आहे. हातोडा आहे. ती मारत गेलं ना गोल, हां, किती फुटत जाते आणि तेवढी टवळी निघते. रक्त सगळं बॉडीतलं घट होतं. घट नाही, पातळच राहते. किती तास राहते? बरेच वेळ राहते, 6-7 तास राहते. पातळ आहेच पातळ राहते बॉडी, तेवढी गारपण. बॉडी आहे चिळकाट उठतात. काय सांगता? हां, PM करताना. PM करताना म्हणजे पहिला बॉडी डॉक्टरांकडनं कन्फर्म झाली की पेशंट तिथे तासभर लागते. हां. ज्यावेळेस कुठल्याही वार्डात असेल त्यावेळेस ते डॉक्टर लवकर पाठवत नाही. बरोबर. 1 तासानंतर मग डिक्लेअर करते, जेणेकरून बाबा खरोखर मयत झाले. त्यावेळेस ती बॉडी पोस्टमॉर्टमला देतात. सिनियर कोण असेल, ज्युनियर पहिला एक करतात, नंतर सिनियर करतात. सिनियर केल्यानंतर मग बॉडीवर कन्फर्म करते ती की बाबा ही बॉडी मयत झाली. बरोबर. तर बाळा, मग तुमचा अनुभव, तुम्ही एखादी एकदम अशी युनिक बॉडी आली ती काहीतरी विचित्र काय ती ह्याची बर्नचीच की स्पॉटची आणि स्फोट झालेली आहे. आता परवाची एक ह्याच्यात MIDC मध्ये झाली ती स्फोट, ती केलेली बॉडी चिंता झाली सगळ्या. त्यानंतर रेल्वे ट्रॅक काय ते कायमच येते ते, त्याचं काय नाही. बरंच काय रोजच आहे. गळपाचं काय बोलायचं काम नाही, विष पेलेलं काय बोलायचं काम नाही. असं अटॅक्स तर काय, आत्ता माणूस बोलला नाही, सकाळी बोलला आहे माझ्याबरोबर, दुपारी गेला आहे, अशी माणसं म्हणतात. आणि चांगला माणूस. बरोबर. असं हेच. तर आणि जर आपल्याला आणि कोणती जर शंका वाटली किंवा आपल्याला बाळूमामा म्हणजे बाळासाहेब, आम्ही प्रेमाने त्यांना बाळासाहेब कांबळे नाव आहे त्यांचं, आणि प्रेमानं त्यांना सगळेजण बाळूमामा म्हणतात. ते बाळूमामा सगळेजण म्हणतात. बाळूमामा सगळे म्हणतात प्रेमानं. हां, कोण PM म्हणतात. फक्त PM म्हणतात. तुमची रिंगटोन एक लई छान आहे. रिंगटोन कॉलर ट्यून लावलाय ते. हां, रिंगटोन कुठले? जिंदगी तो बेवफा आहे.
ते कसं काय सुचलं एक दिन तुम्हाला? ठुकरा आहे. खरंच आहे ते, सत्य घटना आहे. जिंदगी ही चांगली नाही, बेवफा आहे. हे आपण जगती नाही, बेवफा आहे. मौत महबूब आहे. 7 लेकर कब जाएगी पता नाही. बरोबर आहे. उसके साथ ही जाएगा. बायकोवर जाणार नाही, महबूबावर जाणार. असं आहे. म्हणजे मौत ही आपली महबूब आहे, ते 100% लक्षात ठेवायचं. प्रेमिका आहे, तेच आपल्याला घेऊन जाणार, बायको घेऊन जाणार नाही. त्यात एक हे आहे, रस आहे. तुम्ही पण ते लावलाय रिंगटोन जबरदस्त. हां, लावणार सगळीच लावा. सगळ्यांनाच कळून दे जिंदगी काय आहे. जिंदगी चांगली नाही. आपण जगते कशासाठी, काय करतोय, काय अर्थ नाही जीवनात. फक्त जगते म्हणून जगते की माझी मुलं, माझी कोण येत नाही सांगतील. फक्त ते 3 दिवस रडतील, माती करतील, 40 दिवस करतील, 13वे करतील, झालं. नंतर बायको म्हणत्या जरा मटण घेऊन ये झाले, चला हे आपलं आयुष्य चालू झालं त्यांचं. जो राबलाय, राब आयुष्यभर राबलाय ज्याच्यासाठी, नंतर वर्ष जाऊन दे, 2 वर्ष जाऊन दे, विसरून जाते तो. आपल्या नादाला लागतात. कोण कुणाच नको जगात. पण मला वाटतं तुम्ही ज्यावेळी कामाला लागलं किती वेळ असं लोक पळून गेली काम सोडून? बरेच लोक गेलेत आणि आत्ता पण जातात. अरे नको म्हणतात, नको म्हणतात. म्हणजे भ्या वाटते त्याला. माणूस माणसाला का भीते हेच काय समजत नाही. माणूस माणसाला येते. अहो तुम्ही जिवंत माणसाला भ्या हो, मेलेल्या माणसाला काय भीत आहे? ते तर शांत पडलं असते. ते काय करत नाही, काय नाही. त्या शेजारी मला झोपाय सांगा रात्रीचं, आत्ता ह्या घटकेला, त्यावेळेस झोपू शकते मी अंगावर घेऊन. गडे असू दे, बाय असू दे, किंवा किन्नर असू दे. किन्नरच्या माझ्या 3 बॉड्या गेल्यात हातातनं. किन्नरच्या? हां, 3 गेल्यात. म्हणजे ह्या त्यांच्यात काय आणि आपल्यात काय वेगळं असते का? कशात? किन्नरची बॉडी हाय असं असते, काही नाही. म्हणजे उगाच लोक फक्त आपण जरा म्हणजे सामानामध्ये जरा फरक असते, एवढंच. गुप्त भागात जरा फरक असते, एवढंच. दुसरं बाकीचे म्हणा त्यांचं बाकीचं सगळंच सेम असते. आणि मला एक आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा, हिंदूची बॉडी, मुसलमानची बॉडी, ख्रिश्चनची बॉडी एकच असते? एकच. काय सांगायला त्यात काहीच बदल नाही. म्हणजे तुम्ही PM करताय, मग तुम्ही आता ज्यादा अनुभव आहे, कुठं काय वेगळं असतं? काय मुसलमान, काय ख्रिश्चन, काय शीख, ईसाई, तसं काही मानलो का, सगळं एकच आहे. आता नाना पाटेकरचा पिक्चर बघितला तुम्ही? हा, बघितला की. कुठला देव? क्रांतीवीर. ते नेते असते, बघ म्हणते यात रक्त कोणाचं आहे. तुम्ही तेच करता. तुम्हाला काय वेगळं वाटलं का आजपर्यंत? वेगळं काही वाटलं नाही. म्हणजे एखादा समजा हिंदूची बॉडी वेगळी आहे, मुसलमानची बॉडी वेगळी आहे. देवाने एवढं ठेवले बघा, काय देवानं एवढं ठेवले की माणसाचं फिंगर आहे की नाही, ही बदलली नाही. ते बदलायचं असू दे, पण मी म्हणतो आत काय वेगळं आहे काय? हां, वेगळं काय नाही. वेगळं आहे तसं साहित्य, सगळं साहित्य तसं आहे तसं आहे. म्हणजे हिंदूचं सगळं सगळं लोक भांडतात काय एवढे? भडकतात कशाला? आता काय समजत नाही. आपलं आपण चांगलं राहायचं, एकमेकाला मिळून राहायचं. कशाला हिंदू हे ख्रिश्चन हे ते मुसलमान हे ते नाही, मला नाही पटत. बॉड्या सगळ्यांच्या सेम असतात. आपण सेम मातीतच जायचं आहे सगळेजण. कशाला गोष्टी करायचं आहे? देव कोणी बघितलं नाही, स्वर्ग कोणी बघितलं नाही, नरक कोणी बघितलं नाही, कोणीच बघितलं नाही. उगाच देव करतात, हे करतात करून देतात. तर चला मग आज आपला जो बाळूमामा बरोबर म्हणजे बाळासाहेब कांबळे साहेबांबरोबर जो आपला इंटरव्ह्यू होता समाप्त झाला म्हणून मी सांगतो. आणि जर तुम्हाला किंवा मला काहीतरी प्रश्न पडले तर बाळूमामा आपल्यासाठी कायम उपलब्ध आहे. बाळूमामा कधीसुद्धा 12 वाजता फोन करा किंवा कधी पण करा, बाळूमामा कायम आपला फोन उचलणार आणि आपल्यासाठी बाळूमामा हे तत्पर सेवेत घेऊन तयार आहेत. ही माझी नात मी शिकवून राहील तिला. हे शिकल्यानंतर त्याची इंटरव्ह्यू होईल आज ना उद्या. मी घेऊन येईन तिला इंटरव्ह्यूला. तर चला मग सगळ्यांना नमस्कार.